हो सर. चालू करू आपण. Today we are going to study unit number 2, that is thoughts of Dr. B.R. Ambedkar on monetary economics. Monetary economics. And what are those thoughts that I will try to place before you with the help of slide presentation. With the help of slide presentation. आज आपल्याला आपला जो दुसरा युनिट आहे त्याचा विचार करायचा आहे आणि त्याचं नाव आहे थॉट्स ऑन मॉनिटरी इकॉनॉमिक्स. थॉट्स ऑन मॉनिटरी इकॉनॉमिक्स. स्लाइड दिसते? हो सर. Slide दिसते. So far as this unit is concerned, it is expected to study what are thoughts on monetary economics, and thoughts on monetary economics comprise of currency system of India, debate on currency system for India between Keynes and Dr. Ambedkar, and views on rate of exchange, and thoughts on central bank. Now, basically, this is the DSc thesis of Dr. B.R. Ambedkar. This is DSc thesis of Dr. B.R. Ambedkar. And in this DSc thesis, he talks about what type of currency system should be there for India. Should be there for India. That is, which currency system is suitable for India, is better for India. That he tries to discuss in this, particularly in this DSc thesis. Actually, the title of this DSc thesis is The Problem of the Rupee, Its Origin and Its Solution. And it was a DSc thesis published in 1923. Published in 1923. That is The Problem of the Rupee, Its Origin and Its Solution. आज आपण मौद्रिक अर्थशास्त्र, या मौद्रिक अर्थशास्त्राविषयीचे विचार आपण विचारामध्ये घेण्याचा प्रयत्न करतो. आणि यामध्ये प्रामुख्याने आपल्याला 4 छोटे घटक अभ्यासायचे. एक म्हणजे भारताला कोणत्या प्रकारची चलन पद्धती असावी, मॉनिटरी सिस्टम कुठल्या प्रकारची असावी. दुसरी महत्वाची गोष्ट की प्राध्यापक जे.एम. केन्स तुम्हाला माहित आहे. जे.एम. केन्स आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये एक वादविवाद झाला, डिबेट झाला. तो वादविवाद हा भारताला कुठल्या प्रकारची चलन पद्धती असावी, कोणत्या प्रकारची करन्सी असावी या संदर्भातला होता. आणि म्हणून तो नेमका वाद काय आहे, तो वाद हा आपल्याला या संदर्भामध्ये बघायचा आहे. मुख्य म्हणजे हे जे प्रबंध आहे, हा प्रबंध हा प्रामुख्याने त्यांचा जो DSc चा थेसिस आहे
ते डीएससीच्या थेसिस संदर्भातला जो प्रबंध आहे, डीएससीचा त्यांचा जो थेसिस आहे, तो डीएससीचा थेसिस या संदर्भातला हा प्रबंध आहे. आणि म्हणून तो आपल्याला त्यांचं डीएससीचा थेसिस, त्यांना जी डीएससी पदवी मिळाली लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून, त्यासाठीचा तो थेसिस आहे. आणि प्रामुख्यानं तो काय करतो की भारताला चलन व्यवस्था कोणती असावी, कोणती चलन पद्धती असावी याविषयीचं प्रामुख्यानं विवेचन, विश्लेषण करण्याचा तो प्रयत्न करतो. 1923 मध्ये त्याने तो प्रबंध सादर केला होता लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सला. आणि 1923 मध्ये, ऍक्च्युअली तो 1920 मध्ये सादर केला होता, पण तो प्रसिद्ध व्हावा लागलो. तो प्रसिद्ध 1923 ला झाला. आणि 1923 ला प्रसिद्ध झाल्यानंतर मग तो 1923 ला प्रसिद्ध झाल्यानंतर तो मग सगळ्यांपर्यंत पोहोचला. आणि त्याचं शीर्षक आहे द प्रॉब्लेम ऑफ द रुपी, रुपयाची समस्या, तिचा उगम आणि उपाय, असा त्याचा तो शीर्षक आहे. यामध्ये चारच महत्वाचे घटक आपल्याला बघायचे. एक म्हणजे भारताची चलन व्यवस्था कोणती असावी, ती का असावी याची झालेली चर्चा. त्यानंतर जेम केन्स आणि डॉक्टर आंबेडकर यांच्यामध्ये झालेला वादविवाद चलन पद्धतीच्या संदर्भातला. आणि त्यानंतर विनिमय दर, रेट ऑफ एक्सचेंज, या संदर्भातला झालेली चर्चा. आणि मग मध्यवर्ती बँक, भारतीय रिझर्व्ह बँक, या संबंधीचं काही विवेचन आपल्याला या संदर्भामध्ये विचारामध्ये घ्यायचं. मी सांगितल्याप्रमाणे हा डीएससीचा त्यांचा थेसिस आहे. ऍक्च्युअली तो 1920 ला सादर केला होता लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स इंग्लंडमध्ये, पण तो प्रसिद्ध व्हायला वेळ लागला. अनेक अडचणीमुळं 1923 ला प्रसिद्ध झाला. आणि त्याचं शीर्षक होतं द प्रॉब्लेम ऑफ द रुपी, इट्स ओरिजिन अँड सोल्युशन, रुपयाची समस्या, तिचा उगम आणि उपाय. यातला जो पहिला भाग आहे तो पहिला भाग आपण विचारामध्ये घेण्याचा प्रयत्न करूया की आपल्याला कोणत्या प्रकारची चलन पद्धती असावी, चलन पद्धती कोणत्या प्रकारची असावी या संदर्भातली झालेली चर्चा. व्यवस्थित ऐकायला येते? हो सर. Now, what should be currency system for India? That discussion has been incorporated in this thesis. But before that, before talking about what type of currency system is suitable for India, it is of greater importance to study what is the importance of trade and what is the importance of money. आपल्याला प्रामुख्यानं भारतासाठी कोणत्या प्रकारची चलन व्यवस्था असावी याची प्रामुख्यानं चर्चा यामध्ये करण्यात आलेली आहे, यामध्ये झालेली आहे. मात्र त्या अगोदर प्रामुख्यानं चलन पद्धतीचा आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या संदर्भामध्ये प्रामुख्यानं विचार केलेला असल्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजे काय आणि पैशाचं महत्व काय, या दोन बाबींची पहिल्यांदा चर्चा
यामध्ये करण्याचा प्रयत्न हा केलेला आहे. आणि म्हणून पहिल्यांदा व्यापाराचं महत्व काय आणि प्रामुख्यानं पैशाचं महत्व काय याची जी चर्चा झालेली आहे ती चर्चा पहिल्यांदा तुमच्या पुढं ठेवण्याचा प्रयत्न करतो. What is importance of trade? Trade is an important instrument in society which gives property and gain to individual. It's a means, it's an instrument which gives benefits and gain and property to an individual or people. It also distributes specialized products of labor, whatever commodities which have been produced by the labor, those are distributed among the people across the countries. It is because of trade. Then for trade, use of money is required. That is, trade takes place in terms of money. So on the basis of money, that trade takes place. And in absence of money, perhaps it might not be possible to take place trade between the or across the countries. When we talk about trade, then it is necessary to think of exchange of the goods, exchange of the products. And this exchange of the products is not for good, but for the money. For the money exchange takes place, not for exchange against commodity and then commodity. That is not the case. Commodity against commodity, that exchange is not expected and desirable. Exchange for commodity is not applicable. Exchange of commodity for money. So monetary transactions. And nextly, it is therefore money is very important when we talk about trade. Money is very important when we talk about trade. This is the importance of trade that we find in this thesis or research output. Then what is importance? Importance of money. That is, money is more significant, and there cannot be anything more significant than money. That is, money is more significant. Money is more significant. More than money, no or nothing is significant. Second, money is a means of subsistence, convenience, and amusement. Subsistence, survival. Convenience, that is convenient. Amusement, entertainment. And it is also helpful for distribution of subsistence, conveniences, and amusements. Distribution also can take place based on the use of money only. The problems of barter system are overcome by money, and therefore money is important. And money is like cloak. Cloak means it is a storage of value of money. It is a storage of value of money. And money facilitates trade. Money facilitates trade, sustainable production and specialization in production.
is possible because of trade. Is possible because of trade. And advantages of trade can be measured in terms of money. In terms of money. So this is the importance of trade, which is expected to be taken into account. Now, henceforth, we are going to study what type of currency system was there in India and how it was suitable or unsuitable, appropriate or inappropriate, and why it was so. That explanation also of crucial importance. That is currency system of India. बघा, आपल्याला यामध्ये प्रामुख्याने 4 घटकांचा अभ्यास करायचा आहे. भारताची चलन पद्धती किंवा चलन व्यवस्था, अर्थात स्वातंत्र्यपूर्व काळातील 2 प्राध्यापक केन्स आणि डॉक्टर आंबेडकर यांच्यामधली चर्चा, त्यांच्यामधला वादविवाद, डिबेट, तो वादविवाद एक आपल्याला बघायचा आहे. आणि मग यामध्ये प्रामुख्याने विनिमय दर आणि त्याचा परिणाम चलनावरती आणि व्यापारावरती, याचा एक विचार या अनुषंगाने आपल्याला करायचा आहे. आणि शेवटच्या टप्प्यामध्ये आपली जी मध्यवर्ती बँक आहे, त्या मध्यवर्ती बँकेची स्थापना जी झाली, चलनविषयक धोरण, या अनुषंगाने आपण मध्यवर्ती बँकेकडे बघतो. ती बँक या दृष्टिकोनातून आपल्याला सुद्धा या चलनविषयक धोरण निश्चित करणारी आणि एकूणच पतपैसा, कर्ज पुरवठा, व्याजदर यांच्यावर नियंत्रण ठेवणारी, नियमन करणारी एक बँक म्हणून सुद्धा आपल्याला त्याचा विचार हा करायचा आहे किंवा करणं अपेक्षित आहे. आता पहिल्यांदा चलन व्यवस्था ही कोणती होती भारतात, कशा प्रकारची होती, याचा विचार करण्यापूर्वी 2-3 महत्वाचे मुद्दे या संदर्भामध्ये विचारात घेण्याचा प्रयत्न हा केलेला आहे. एक म्हणजे व्यापाराचं महत्व काय, पैशाचं महत्व काय, आणि त्यानंतर मग भारताची चलन पद्धती, पैसा पद्धती कशी होती, ती कशी बदलत गेली, ती का बदलली गेली, यासारख्या काही प्रश्नांची चर्चा आपल्याला या संदर्भामध्ये आज करायची. पण ती करत असताना पहिल्यांदा व्यापाराचं महत्व काय आणि पैशाचं महत्व काय, या मुद्द्यांचं विवेचन, विश्लेषण सुद्धा आपल्याला यामध्ये बघावयास मिळतं. एक म्हणजे व्यापार हे एक महत्वाचं साधन आहे की जे खाजगी संपत्ती आणि व्यक्तिगत लाभ मिळवण्यासाठी उपयुक्त ठरते. त्यानंतर वस्तू ज्या उत्पादित होतात त्यासाठी कुठल्या श्रमाचा, कोणत्या कामगाराचा वापर केला जातो किंवा किती प्रमाणामध्ये श्रमाचा वापर केला जातो, या अनुषंगानेही व्यापाराचा विचार करावा लागतो. म्हणजे ज्या वस्तूंना अधिक श्रम लागतं आणि जिथं श्रम अधिक उपलब्ध आहे त्या वस्तूंची निर्मिती आणि त्या वस्तूचा व्यापार केला जातो. त्यानंतर पुढचं महत्व असं की व्यापार करण्यासाठी पैशाची गरज आहे, कारण वस्तूमध्ये व्यापार होत नाही. देशांतर्गत स्थानिक पातळीवरती होऊ शकतो, पण आंतरराष्ट्रीय पातळीवरती तो होऊ शकत नाही. आणि त्यासाठी व्यापाराचा विचार करताना
पैशाचाही विचार करणं आवश्यक आहे. आणि पुढचा मुद्दा असा की व्यापाराचा विचार करत असताना विनिमयाचा विचार करायला पाहिजे, विनिमय दराचा विचार करायला पाहिजे. आणि विनिमय दराचा विचार करत असताना वस्तू आणि पैसा यामधला विनिमय दर, वस्तू पैशामधला विनिमय दर म्हणजे भारत रुपया, अमेरिकेचा डॉलर, इंग्लंडचा पाऊंड स्टर्लिंग, भारताचा रुपया, म्हणजे चलनांमधल्या विनिमय दराचाही विचार आपल्याला त्या अनुषंगानं करणं आवश्यक आहे. आणि विशेष महत्वाची गोष्ट म्हणजे हा जो व्यापार आहे म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापार, प्रामुख्यानं आंतरराष्ट्रीय व्यापाराचा विचार यामध्ये केलेला आहे. या आंतरराष्ट्रीय व्यापाराचा विचार करत असताना प्रामुख्यानं पैशाशिवाय आणि विनिमय दराशिवाय हा व्यापार घडून येत नाही किंवा तो घडू शकत नाही. अशाही प्रकारचा एक महत्व सांगणारा मुद्दा या अनुषंगानं आपल्याला विचारामध्ये घ्यावा लागतो. आता व्यापाराचं महत्व सांगितल्यानंतर मग यामध्ये पैशाचं महत्व, त्याची चर्चा करण्याचा प्रयत्न हा केलेला आहे. यामध्ये पैशापेक्षा अधिक महत्वाचं काहीच असू शकत नाही, म्हणजे पैसा अधिक महत्वाचा आहे असं सांगितलेलं आहे. समाजातील व्यक्तीचा उदरनिर्वाह, त्यांची सोय आणि त्यांची करमणूक याचं विभाजन करण्यामध्ये पैसा महत्वाची भूमिका बजावतो. आणि पैशाशिवाय आपल्याला लोकांचा उदरनिर्वाह, लोकांची सोय आणि लोकांची करमणूक, निर्मिती आणि विभाजन आपल्याला करता येत नाही किंवा करू शकत नाही. वस्तू विनिमय पद्धतीमध्ये ज्या समस्या होत्या, दोष होत्या, त्या दूर करण्याचं काम किंवा महत्व फक्त पैसा करू शकतो, फक्त पैसा करू शकतो. आणि पैसा म्हणजे वस्तूचं मूल्य साठवून ठेवणार एक साधन म्हणून आपल्याला पैशाकडे बघावं लागतं किंवा पैशाचा विचार करावा लागतो. आणि पैशाशिवाय व्यापार होऊ शकत नाही किंवा व्यापार घडवून आणण्याचं काम, त्याचं माध्यम हे पैसा करतं. उत्पादनातली निरंतरता, शाश्वतता, लाभांचे मापन, त्याचबरोबर या सगळ्या गोष्टीसाठी, अर्थव्यवस्थेमध्ये स्थैर्य प्रस्थापित करण्यासाठी आपल्याला पैशाचा विचार हा करणं आवश्यक आहे. म्हणजे व्यापार महत्वाचा, तसाच पैसा महत्वाचा. आणि म्हणून आपल्याला कोणत्याही देशामध्ये चलन पद्धती कशी आहे, चलन व्यवस्था कशी आहे, त्यामध्ये कसे बदल होत गेले, कसे चढउतार होत गेले, याचा विचार त्या अनुषंगानं करणं आवश्यक आहे, गरजेचं आहे असं आपल्याला म्हणता येईल. मग आता आपल्याला नेमकी आपली चलन पद्धती, करन्सी सिस्टम किंवा मॉनिटरी सिस्टम कशी होती, ती कशी बदलत गेली, तिच्यामध्ये कसा बदल होत गेला, कसा चढउतार होत गेला, कशी ती बदलली, याचा विचार आपल्याला त्या अनुषंगानं करावा लागतो. अर्थात ही चलन पद्धती स्वातंत्र्यपूर्व कालावधीमध्ये प्रामुख्यानं ब्रिटिशांची राजवट होती तेव्हापर्यंत, आणि त्याच्या अगोदरपासून सुद्धा यामध्ये विचार केल्याचं आपल्याला दिसतं. आता पहिल्यांदा मुघल एम्पायर, मुघल राजवट. ड्युरिंग मुघल एम्पायर, then Indian economy was advanced country. Then Indian economy was advanced country,
and it was economically developed during Mughal Empire. Then Indian economically advanced country. Trade was large. Banking institutions were developed. Credit was playing important role in development of the economy. Money was used as a medium of exchange and a common standard of value, measure of value. In the middle of 18th century, British came into India. And when British came into India, there was a double standard of money in India. Money was in the form of gold standard and silver standard. Money was in double standard, that is in the form of gold as well as silver. Money was in gold as well as silver. Then in the middle of 18th century, when British rule started, the currency system in terms of gold and silver was continued. Gold and silver was continued. During British period also, there were Hindu emperors and Muslim emperors. Hindu emperors and Muslim emperors. Hindu emperors were having gold standard and Muslim emperors were having silver standard. Gold standard and silver standard. During Akbar, Mughal Empire, the currency was in gold as well as silver. The gold currency was known as mohar and silver was known as rupee. Gold was mohar and silver was rupee. Then mohar and rupee were of equal weight, 175 grams. Those were of equal weights, 175 grams. Mohar and rupee was used as a common measure of value and the rate of exchange between them was same. 1 rupee is equal to 1 mohar. The rate of exchange was same. And such a type of currency was known as parallel standard or double standard. Actually, in monetary economics terms, it is known as parallel standard. But in common language, it is called as double standard. The ratio between mohar and rupee was fixed. It was fixed, the ratio was fixed. In southern part, there was influence of Mughal and silver of the currency was not known. Pagoda, Hindu kings, Hindu emperors were using gold standard and it was known as pagoda. And the standard of value was, it was used as a medium of exchange. And it was continued till East India Company was into power. Mughal rupees show coinage equal to 175 gram gold, pure gold. 175 gram gold. And thus, there was a fixed ratio between mohar and rupee. Rupee was in silver and mohar was in gold. And the gold which was used by Hindu kings was known as pagoda. And Muslim, it was known as mohar. That was a difference. And
this is the value of different coins in India, pre-independence India. Akbari of Lahore, Delhi Sonar, Akbari of Agra, etc. etc. Mughal Empire into separate kingdoms. There were branches to mint money. To mint money. And the rate of exchange was fixed between them. It was fixed between them. And merchants, traders, proprietors, cultivators, those were using this mohar or pagoda and rupee. And as all of us know, in barter, there was a need for double coincidence. There was a double coincidence. And that was also experienced in the case of double standard of money. That is of silver and gold. And coincidence, double coincidence was required. Double coincidence was required. And therefore, it was loss-making. Value of the metals was fluctuating. And completing transactions became difficult. And therefore, it was thought that double. And thus, the then India shifted from gold standard and silver standard to silver standard. To silver standard. That was there. बघा, पहिल्यांदा आपण हे बघितलं की व्यापाराचं महत्व, पैशाचं महत्व बघितलं. आणि मग आपण भारताची चलन व्यवस्था, पैसा पद्धती कशी होती, त्या चलन व्यवस्थेचा, पैशाच्या पद्धतीचा विचार आपण करत आहोत. आणि तो प्रामुख्याने स्वातंत्र्यपूर्व काळातला आहे. पण त्याची सुरुवात मुघल राजवटीपासून होती. आणि सुरुवातीच्या काही कालावधीमध्ये मुघल राजवटीपासून ब्रिटिश सरकार, ईस्ट इंडिया कंपनीचं सरकार स्थापन होईपर्यंत दोन स्वरूपाचा पैसा होता. एक म्हणजे सोन्याच्या स्वरूपातला आणि चांदीच्या स्वरूपातला. आणि म्हणून आपण भारतातील चलन व्यवस्थेचा विचार करत असताना आपण त्याचा विचार हा मुघल राजवट होती, त्या मुघल राजवटीपासून आपण करतो. कारण त्याला लागून किंवा त्याच्यानंतर ब्रिटिश राजवट, ईस्ट इंडिया कंपनीची राजवट आली. मुघल राजवटीमध्ये तत्कालीन भारतीय अर्थव्यवस्था आर्थिकदृष्ट्या प्रगत होती. व्यापार अधिक होता, बँका होत्या, पतपैसा पुरवला जात होता. पैशाचा वापर विनिमयाचं माध्यम आणि मूल्य संग्रहाचं साधन प्रामुख्याने केला जात होता. 18व्या शतकामध्ये ब्रिटन म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी भारतामध्ये आली. आणि मुघल ईस्ट इंडिया कंपनी अस्तित्वात येण्यापूर्वी, अगदी आल्यानंतर सुद्धा काही काळ सोने आणि चांदी या दोन्ही स्वरूपातला पैसा होता. सोने आणि चांदी या दोन्ही स्वरूपातला पैसा अस्तित्वात होता. आता हा पैसा कसा होता, तर प्रामुख्याने जे मुघल सम्राट होते ते मुघल सम्राट प्रामुख्याने त्यांचा पैसा हा सोन्याच्या स्वरूपातला होता. सोन्याच्या स्वरूपातला होता.
आणि त्यावेळेला हिंदू राजे होते, त्यांचा पण सोन्याच्या स्वरूपातला होता. पण नंतरच्या जे मुस्लिम राजे आले त्याने आपला पैसा हा चांदीच्या स्वरूपामध्ये आणला. म्हणजे मोगलच्या काळात सोन्याचा होता, हिंदू राजांचा सोन्याच्या स्वरूपातला होता. पण त्यानंतर मुघल नंतर जे काही मुसलमान राजवट होती, मुस्लिम राजवट, त्या कालावधीमध्ये पैसा हा चांदीचा होता. आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी भारतात आल्यानंतर ब्रिटिश राजवट चालू झाली, त्यावेळेला पैसा हा चांदी आणि सोने या दोन्ही स्वरूपातला होता. त्या दोन्ही स्वरूपातला होता. अकबराच्या काळात सोन्याच्या स्वरूपातला होता, त्याला मोहर असं म्हटलं जायचं. आणि नंतर जो पैसा मुस्लिम राजाने आणला तो चांदीच्या स्वरूपातला. आणि हिंदू राजे पैसा हा सोन्याच्या स्वरूपामध्ये निर्माण करायचे. मुस्लिम राजे त्याला मोहर म्हणायचे, हिंदू राजे त्याला पॅगोडा म्हणायचे, सोन्याच्या त्या पैशाला किंवा नाण्याला. आणि चांदीच्या स्वरूपातला जो पैसा होता त्याला रुपया असं म्हटलं जायचं. रुपया असं म्हटलं जायचं. पण दोन्हीचं वजन तेवढंच होतं, 175 ग्राम. सोन्याच्या स्वरूपातला पैसा आणि चांदीच्या स्वरूपातला पैसा, या दोन्हीचं वजन मात्र समान होतं, सारखं होतं, 175 ग्राम. यालाच पॅरलल स्टँडर्ड म्हणजे समांतर चलन पद्धती किंवा दुहेरी चलन पद्धती, डबल स्टँडर्ड असंही म्हटलं जातं. आणि सोन्याच्या स्वरूपातला मोहर किंवा पॅगोडा आणि चांदीच्या स्वरूपातला रुपया यांच्यामधला विनिमय दर स्थिर होता. विनिमय दर स्थिर होता. काही ठिकाणी तांब्याच्या स्वरूपातली पण नाणी होती, तांब्याच्या स्वरूपातली पण प्रामुख्यानं पैसा हा मोहर हा मुघल राजवटीमध्ये, रुपया नंतरच्या मुस्लिम राजवटीमध्ये, आणि हिंदू राजांमध्ये तो सोन्याचा होता, त्याला पॅगोडा ते म्हणत होते. आणि जेव्हा ईस्ट इंडिया कंपनी 18व्या शतकामध्ये आली त्यावेळेला ह्या दोन्ही प्रकारचे चलन पद्धती होत्या. म्हणजे पैसा हा दोन्ही स्वरूपात असायचा, सोन्याच्या स्वरूपात पण आणि चांदीच्या स्वरूपात. आणि म्हणून याला दुहेरी चलन पद्धती, डबल स्टँडर्ड असं म्हटलं जायचं. मग ही वेगळ्या प्रकारची चलन, अकबारी लाहोर, दिल्ली सोनं, अकबारी आग्रा, अशी त्यांनी दिलेली नावं आहेत त्या चलनाला, ती होती. आणि तशा प्रकारे पैसा निर्माण करण्याचा प्रयत्न हा केला जात होता. प्रामुख्यानं पैशाचा वापर विनिमयाचं माध्यम, मीडियम ऑफ एक्सचेंज म्हणूनच केला जातो. बंगाल, बिहार, ओरिसा यामध्ये चांदीचा पैसा होता. यामध्ये चांदीचा पैसा होता. तर काही हिंदू राजे आणि काही मुस्लिम, प्रामुख्यानं मुघल सम्राट यांच्याकडे पैसा हा सोन्याच्या स्वरूपातला होता. सोन्याच्या स्वरूपातला आहे. पण त्यामुळे काही प्रश्न निर्माण व्हायला लागले की दुहेरी चलन पद्धती असल्यामुळे व्यापारावरती परिणाम झाला. ज्याला आपण गरजांचा दुहेरी संयोग असं म्हणतो, वस्तू विनिमय पद्धतीमध्ये तुम्ही कुठेतरी ऐकलं असेल, तशा प्रकारचा प्रश्न, तशा प्रकारची समस्या ही निर्माण होऊ लागली. आणि त्यामुळे काय व्हायला लागलं, लोक गुंतवणूक कमी करायला लागली या दुहेरी चलन पद्धतीमध्ये. आणि त्यातून एक असा विचार प्रवाह निर्माण झाला की आपण एकच एक चलन पद्धती वापरूया स्वतः पूर्ण भारतासाठी भविष्यामध्ये, आणि ते आपण चांदीची चलन पद्धती ठेवूया. अशा प्रकारचा विचार हा त्यामध्ये झाला. आणि मग त्यामधून
नंतरच्या टप्प्यामध्ये प्रामुख्यानं यामध्ये बदल होत गेले. रुपयाचं वजन 80 ग्रॅम होतं ते 65 ग्रॅम केलं. असे काही बदल हे नंतरच्या टप्प्यामध्ये होत गेले. आणि मग आता आपण दुहेरी चलन पद्धतीकडून एकेरी चलन पद्धतीकडे आलो. म्हणजे सोनं आणि चांदी या स्वरूपातल्या पद्धतीकडून आता आपण एका चलन पद्धतीकडे आलो. चांदीची चलन पद्धती किंवा रुपयाची चलन पद्धती त्याला आपण सिल्वर स्टँडर्ड असं म्हणू. सिल्वर स्टँडर्ड असं आपण म्हणू. पण काय झालं, इन सिल्वर स्टँडर्ड the rate of exchange was fluctuating, instability of value. Value of silver was changing, fluctuating, and therefore rate of exchange was changing. Then during silver standard, demonetization was taking place. Demonetization means value of gold was higher and value of silver was lower, and people were preferring money in terms of gold than the silver, and there was a lower demand for silver currency, silver rupee. It is known as, or it was called as, demonetization. What demonetization present government took, that was not expected here so far as demonetization is concerned. That demonetization was different, and this demonetization is totally different. Now, what was happening? Because of money in silver, there was oversupply of silver, and value was depreciating, value was decreasing. And the value of rupee in terms of silver was instability. Stability was not there. As a result, interest on debt, interest on troops, pension, cost, home administration, all those were adversely affected. Rate of exchange was falling. Cost of administration was increasing. And thus, silver standard was adversely affecting. During silver standard, prices of goods and services were changing continuously. Commodity prices were rising, but general price level was falling. That was observed. And thus, we shifted from double standard to single standard, that silver standard. But silver standard was having instability, and it was adversely affecting. So, in pre-independence India, it was decided to go towards gold standard again. And therefore, since 1872, we accepted again gold standard, especially during the British period. And the currency in terms of gold was known as moher. It was known as moher. And thus rupee was, 10 rupee was of 120 grams. Or pure gold, it was 110 grams. Thus we shifted from double standard to gold standard. But again it was found that gold standard was also adversely affecting.
gold standard was adversely affecting. That is reduction in earning power, adversely affecting industry, affecting government finance or king finance. Then investment was decreasing. These were the adverse effects of gold standard were also found. And after that, we shifted from gold standard to gold exchange standard. Gold standard to gold exchange standard. बघा, पहिल्यांदा दुहेरी चलन पद्धती आपण स्वीकारली, सोना आणि चांदी. मात्र दुहेरी चलन पद्धतीतून अनेक प्रश्न निर्माण झाले. त्यामध्ये डिमॉनिटायझेशन, ज्याला आपण अचलनीकरण असं म्हणतो, त्यासारखा प्रश्न निर्माण होऊ लागला. कारण मोहर ही सोन्याच्या स्वरूपात, पॅगोडा हा सोन्याच्या स्वरूपात आणि चांदीचा पैसा हा रुपयाच्या स्वरूपात. सोन्याचं मूल्य जास्त, चांदीचं मूल्य कमी, त्यामुळे लोक सोन्याला प्रायोरिटी द्यायला लागले आणि चांदीचं महत्व कमी होऊ लागलं. त्यामुळं चांदीच्या स्वरूपामध्ये लोक पैसे स्वीकारायला तयार. आणि मग त्यामुळं त्याचे प्रतिकूल परिणाम व्हायला लागले. आयातीवरती परिणाम व्हायला लागला. त्यानंतर व्यापारावरती परिणाम, विदेशी व्यापारावरती परिणाम व्हायला लागला. त्याचबरोबर सरकारला मिळणाऱ्या पैशावरती, रेव्हेन्यूवरती परिणाम व्हायला लागला. असे प्रतिकूल परिणाम या दुहेरी चलन पद्धतीचे जाणवायला लागले. आणि म्हणून प्रामुख्यानं सरकारला मिळणारा पैसा युद्ध, दुष्काळ या परिस्थितीमध्ये अनेक प्रश्न निर्माण होऊ लागले. आणि म्हणून मग आता असं झालं की आपण प्रामुख्यानं दुहेरी चलन पद्धतीकडून एकेरी चलन पद्धतीकडे जाण्याचा प्रयत्न हा केला जाऊ लागला. आणि म्हणून आपण मग दुहेरी पद्धतीकडून एकेरी पद्धतीकडे गेलो आणि चांदीच्या स्वरूपातली चलन पद्धती स्वीकारली. म्हणजे पैसा चांदीच्या स्वरूपातला, रुपयाच्या स्वरूपातला. मग त्यामधून पण प्रश्न निर्माण व्हायला लागला. चांदीच्या स्वरूपातल्या त्या पैशामुळं चांदीचं मूल्य तुलनेने कमी असायचं, उत्पादनावर परिणाम व्हायला लागला. त्यानंतर विचलीकरण किंवा निश्चलीकरण व्हायला लागलं. लोक चांदीचाच पैसा स्वीकारायला तयार होणार, चांदीच्या पैशाचं मूल्य कमी व्हायला लागलं. असे प्रतिकूल परिणाम आपल्याला दिसून यावं लागले. आणि चांदीच्या स्वरूपातला जो पैसा आहे त्याच्या मूल्यामध्ये अस्थैर्य, इनस्टॅबिलिटी हे मोठ्या प्रमाणावरती आपल्याला दिसून येऊ लागले. त्याचा परिणाम म्हणून रेल्वे सारख्या कंपनीवर प्रतिकूल परिणाम होऊ लागला. इंग्लंडच्या ज्या वसाहती होत्या त्यांच्यावरती प्रतिकूल परिणाम होऊ लागला. लोकांना पेन्शन द्यायला आणि भत्ते द्यायला परिणाम होऊ लागला. प्रशासनाचा खर्च, गृह खात्याचा खर्च वाढायला लागला. आणि त्याचबरोबर उपभोगावरती सुद्धा प्रतिकूल परिणाम होऊ लागला. म्हणजे चांदीच्या स्वरूपातलं जे पैसा होता त्याचं जे मूल्य आहे ते अस्थिर राहू लागलं. त्याचा परिणाम म्हणून विनिमय दर कमी होऊ लागला, प्रशासनाचा खर्च वाढू लागला, महसूल कमी मिळू लागला, खर्च कमी होऊ लागला. असे प्रतिकूल परिणाम या चांदीच्या रुपयाच्या चलन पद्धतीचे भारतामध्ये दिसून येऊ लागले. आणि म्हणून मग असा निर्णय घेतला की आता नको, आता आपण सुवर्ण चलन पद्धतीकडे जाऊया, गोल्ड स्टँडर्ड कडे आपण जाऊया. आणि म्हणून 1872 पासून 15 मे 1872 पासून आपण सुवर्ण चलन पद्धतीचा स्वीकार केला.
सोन्याच्या स्वरूपातलं चलन पैसा निर्माण केला आणि त्याला मोहर असं आपण म्हणू लागलो. त्याला मोहर असं आपण म्हणू. यामध्ये 15 रुपये, 10 रुपये, 5 रुपये हा पैसा आपण निर्माण केला. 10 रुपये 120 ग्रॅम किंवा प्युअर 110 ग्रॅम असं आपण निर्माण करू लागलो. मात्र या सुवर्ण परिमाण पद्धतीमध्ये सुद्धा विनिमय दर घटायला लागला. विनिमय दर घटायला लागला. सोन्याच्या स्वरूपामध्ये पैसा निर्माण करणं अवघड व्हायला लागलं. अवघड व्हायला लागलं. आणि त्याचबरोबर सोन्याच्या स्वरूपातला जो पैसा होता बेकायदेशीर मार्गाने आयात वाढली. सोन्याच्या स्वरूपातला पैसा असल्यामुळे आणि पैशाची टंचाई ही निर्माण होऊ लागली. प्रामुख्यानं दुष्काळ, युद्ध या परिस्थितीमध्ये सरकारला मोठं नुकसान होऊ लागलं आणि आवश्यक पैसा मिळणं किंवा मिळणं कठीण झालं. आणि म्हणून मग असा निर्णय घेतला की आता आपल्याला सुवर्ण चलन पद्धती पण नको, गोल्ड स्टँडर्ड पण नको, आता सुवर्ण विनिमय पद्धती, गोल्ड एक्सचेंज स्टँडर्ड आपण स्वीकारूया. असा निर्णय तत्कालीन भारत सरकारनं 1898 मध्ये एका समितीच्या शिफारशीप्रमाणे, लिंडसे समिती तिच्या शिफारशीप्रमाणे केला. आणि आता आपण सुवर्ण पद्धतीकडून सुवर्ण विनिमय पद्धतीकडे गेलो, जिथं सोन्याच्या स्वरूपामध्ये पाठबळ ठेवायचं आणि पैसा निर्माण करायचा आणि तो पैसा वापरायचा विनिमय म्हणून. अशा प्रकारची चलन पद्धती आपण स्वीकारली. पण त्यासाठीचा पैसा ठेवणं, सोन्याच्या स्वरूपातला पैसा ठेवणं यासारखे काही प्रश्न निर्माण व्हायला लागले. प्रामुख्यानं विधिग्राह्य पैसा निर्माण करणं यासारख्या समस्या त्यातून या सुवर्ण विनिमय पद्धतीमधून निर्माण होऊ लागल्या आणि त्यातून काही प्रश्न भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये निर्माण होऊ लागले. आणि म्हणून मग त्यातून या सुवर्ण विनिमय पद्धतीमध्ये चलनाच्या स्थैर्याचा प्रश्न निर्माण होऊ लागला. ट्रेड व्यापारावरती प्रतिकूल परिणाम होऊ लागला. त्यानंतर गुंतवणुकीवरती प्रतिकूल परिणाम होऊ लागला. यासारखे काही श्रम पुरवठ्यावर, कामगारांवर परिणाम होऊ लागला. पैशाचं मूल्य घसरायला लागलं. असे काही प्रतिकूल परिणाम हे त्यामध्ये आपल्याला दिसू लागले. आणि म्हणून या सगळ्या पार्श्वभूमीवरती मग असं लक्षात आलं की आता ही सुवर्ण विनिमय पद्धती सुद्धा आपल्याला योग्य नाही. आपल्या व्यापाराला, उद्योगाला, व्यवसायाच्या विकासाला ती अनुकूल नाही. आणि म्हणून आपण पुन्हा सुवर्ण परिमाण पद्धती, गोल्ड स्टँडर्डकडे पुन्हा गेलो. सुवर्ण परिमाण पद्धतीकडे, गोल्ड स्टँडर्डकडे पुन्हा गेलो. असं वाटलं की सुवर्ण पद्धतीच आपल्याला चांगली आहे, सुवर्ण विनिमय पद्धती चांगली नाही, रुपे पद्धती चांगली नाही. अशा प्रकारचा विचार करून फॉवलर सारख्या समितीने काही त्या संदर्भातल्या शिफारशी केल्या आणि यामधून आपण प्रामुख्यानं पुन्हा सुवर्ण पद्धतीकडे पुन्हा गेलो. आपण सुवर्ण पद्धतीकडे पुन्हा आपण गेलो. अशा पद्धतीनं आपण सातत्यानं आपली चलन पद्धती, विनिमय पद्धती आपण बदलत गेलो. विनिमय पद्धती आपण बदलत गेलो आणि अशा प्रकारे हा प्रतिकूल परिणाम
भारतीय अर्थव्यवस्थेवरती आर्थिक स्थैर्यासाठी, त्यानंतर व्यापार वाढीसाठी, गुंतवणुकीसाठी, महसूल गोळा करण्यासाठी होऊ लागला. आणि मग आपण सुरुवातीची दुहेरी चलन पद्धती, मग रुपये किंवा चांदी चलन पद्धती, मग पुन्हा सुवर्ण चलन पद्धती, मग सुवर्ण विनिमय चलन पद्धती, त्यामधल्या उणीवा, आणि पुन्हा मग सुवर्ण पद्धती, अशा पद्धतीनं आपण हे मार्गक्रमण, हे स्थित्यंतर आपण घडवू लागलो असं आपल्याला दिसतं. आणि यामध्ये प्रामुख्यानं आपल्याला या वेगवेगळ्या चलन पद्धतीमध्ये जो विनिमय दर आहे, रेट ऑफ एक्सचेंज आहे, तो रेट ऑफ एक्सचेंज हा सातत्यानं बदलू लागला, चढउतार घडू लागला, असे एक त्या संदर्भामध्ये आपल्याला दिसून आलं. सुवर्ण विनिमय दुहेरी चलन पद्धतीमध्ये निश्चलीकरणासारखा धोका निर्माण झाला, विनिमय दरावरती त्याचा परिणाम झाला. चांदीच्या चलन पद्धतीमध्ये, रुपयाच्या चलन पद्धतीमध्ये चांदीचं मूल्य कमी असल्यामुळं त्याचा पैशाचं मूल्य घटण्यामध्ये आणि विनिमय दरावरती परिणाम झाला. सुवर्ण परिमाण पद्धतीमध्ये पण सोन्याचा पुरवठा कमी, त्याचं मूल्य वाढत गेलं, त्याचा विनिमय दरावरती परिणाम झाला. सुवर्ण विनिमय चलन पद्धतीमध्ये पण विनिमय दरावरती चढ उतार होऊ लागले. अशा पद्धतीनं वेगवेगळ्या चलन पद्धती आपण जे स्वीकारल्या, त्याचा परिणाम हा विनिमय दरावरती, विनिमय दर निश्चितीमध्ये होऊ लागला. आणि विनिमय दर निश्चित करत असताना प्रामुख्याने ब्रिटनचं सरकार इंग्लंडला अनुकूल आणि भारताला प्रतिकूल अशा पद्धतीचा विनिमय दर निश्चित करत होतं. आणि त्यामधून प्रामुख्यानं भारताचा व्यापार विकास, उद्योग विकास, सेवा क्षेत्राचा विकास याच्यावरती प्रतिकूल परिणाम होत होता. किमती वाढत होत्या, भाववाढ होत होती, पैशाचं मूल्य कमी होत होतं, यासारखे प्रतिकूल परिणाम सुद्धा यामध्ये होत होते असं आपल्याला दिसतं. आणि म्हणून ही भारताची चलन पद्धती ही कसकशी बदलत गेली, आणि ती बदलत असताना प्रामुख्यानं त्याचे प्रतिकूल परिणाम कसकसे होत गेले. ते प्रतिकूल परिणाम विकासावरती, व्यापारावरती, गुंतवणुकीवरती, उपभोगावरती, किमतीवरती, पैशाच्या मूल्यावरती असे होत गेले. आणि त्यातून प्रामुख्यानं हा भारतीय रुपयाचा प्रश्न हा वेगवेगळ्या पद्धतीमध्ये, वेगवेगळ्या कालावधीमध्ये वेगळा वेगळा होत असल्याचं दिसलं. आणि चलनाचं मूल्य स्थिर नसल्यामुळं, पैशाचं मूल्य स्थिर नसल्यामुळं विनिमय दरामध्ये बदल व्हायला लागले, चढउतार होत होते, भाव वाढ, किंमत वाढ यासारखे प्रश्न, व्यापारावर परिणाम, इंग्लंडचा फायदा, भारताचा तोटा, असे प्रश्न हे त्यामधून निर्माण होत होते किंवा निर्माण झाले, असे आपल्याला या संदर्भामध्ये दिसून येतं, किंवा या संदर्भामध्ये आपल्याला तो प्रश्न निर्माण झाल्याचं आपल्याला दिसतं. हा पहिला भाग म्हणजे भारताची चलन पद्धती, त्यामध्ये होत असलेले चढउतार, स्थित्यंतर, आणि मग विनिमय दर, त्यामध्ये होत असलेले बदल, आणि इंग्लंड हा विनिमय दर आपल्या बाजूने आपल्याला फायदा होणारा आणि भारताला प्रतिकूल परिणाम होणारा, आणि भाववाढ, पुन्हा मग व्यापारामध्ये तूट, यासारखे प्रश्न त्यातून निर्माण झाले. हा भारताची चलन पद्धती आणि विनिमय दर आणि भारताच्या विकासावरती होणारा परिणाम, असा विचार आपल्याला या संदर्भामध्ये आपल्याला करायचा असतो. यानंतर मग आपल्याला जो पुढचा विचार करायचा आहे तो प्राध्यापक केन्स आणि डॉक्टर आंबेडकर यांच्यामध्ये चलन पद्धती भारताला नेमकी कोणती असावी या संदर्भामध्ये डिबेट झाला, वादविवाद झाला. तो नेमका वाद किंवा डिबेट का आहे ते एक बघायचं. आणि मग आपल्याला भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कशी झाली, मध्यवर्ती बँकेची, ती एक बघायची.
या दोन गोष्टी अजून आपल्याला प्रामुख्यानं इथं बघायचे. त्याचा विचार आपण नंतर आपण करण्याचा प्रयत्न करूया. आज आपण इथं थांबूया. या संदर्भात